किल्ला चढत्या वेळेस खरंच दमछाक होते. ऊन आहेच पण हवेमध्ये गारवा आहे. खरंच या दुसऱ्या लोखंडी सीड्यांवरून चढताना मात्र खरंच भीती वाटते. थोड्या हलतात इथे आणि आता मात्र वर आल्यानंतर खूप हालत आहेत. व्हिडिओ कट करतोय मी. तर मित्रांनो नमस्कार. आज आम्ही आलेलो आहोत स्वराज्याची वेगळी ओळख असणारा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील किल्ले सुधागडला. आणि आता आमचा ट्रॅक सुरू होत आहे. तर चला तुम्हाला पुढला प्रवास आम्ही दाखवतोय. मावळे आजचा प्रवास आहे किल्ले सुधागड. आणि प्रथमतः आम्ही पाली येथे गणरायांचं म्हणजेच बल्लाळेश्वराचं दर्शन घेतलं आणि आमचा पुढला प्रवास आम्ही सुरू केला. तर नमस्कार मित्रांनो, आजचा प्रवास आहे किल्ले सुधागड. पण त्याच्या अगोदर पाली येथे श्री क्षेत्र पाली येथे बल्लाळेश्वराचं दर्शन घेतलं आणि आता आम्ही निघालेलो आहोत सुधागड गडाकडे. तर चला आपल्याला आता सुधागड गड दाखवतो आम्ही. तर मित्रांनो आता आम्ही सुधागडच्या दिशेने निघालेलो आहोत. गाडी खालच्या वाडीमध्ये पार्क केलेली आहे आणि आता आमचा पायी प्रवास सुरू झालेला आहे. आणि खरंच ऊन तर आहे खूप, पण ह्या झाडीतून जाताना थोडा गारवा आहे. हळू हळू आडवाटेने आम्ही सुधागडाच्या दिशेने निघालेलो आहोत. जवळजवळ 12 वाजलेले आहेत, त्यामुळे ऊन डोईवर आलेलं आहे. आणि आडवाटेने असताना मात्र मळलेल्या वाटेतून आम्ही पुढे निघालेलो आहोत. बघा आणि समोर दिसतोय तो आपल्या सुधागड. तर मित्रांनो आजच्या सुधागडच्या ट्रेकमध्ये माझ्यासोबत आहे केवल भोईर आणि माझा मित्र सागर वास्कर. आणि केवल किती मिनिटं झाली आपल्याला येऊन? आता साधारणतः 20 मिनिटं झाली. पण आपण आताशी पायथ्याशी पोहोचलो आहोत. म्हणजे अजून इथून पुढे प्रवास अजून खूप आहे. नाहीतरी पण अजून पायथ्याशी यायला पण 10 मिनिटं तरी वेळ आहे असं जाणवतोय. तर चला बघूया किती वेळ लागतोय पायथ्यापर्यंत पोहोचायला आम्हाला. तर मित्रांनो सुधागडच्या पायथ्याशी येईपर्यंतच आमची दमछाक झालेली आहे. खरं पाहिलं तर ऊन आहे आणि त्यामुळे शरीरात पाणी उरत नाही. आणि चला बघूया किती वेळात आम्ही पोहोचतोय सुधागडाच्या पायथ्याशी. तर आता आमचा किल्ले सुधागडचा ट्रॅक खऱ्या अर्थाने सुरू झालेला आहे. आता पहिला सीडीची वाट येत आहे आणि त्या सीडीच्या वाटेने आम्ही आता वर चढणार आहोत. अगदी तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न नक्कीच करेन. तर मित्रांनो आता आपल्या समोर अगदी सरळ रेषेत असणारी ही सीडीची वाट आणि त्या सीडीच्या वाटेच्या दिशेला आपण निघालेलो आहोत. अगदी खडतर असा असणारा हा सुधागड. आणि बघा आता आपल्या समोर दिसत आहे ती सीडीची वाट. तर मित्रांनो सीड्यांवरून चढत असताना दोन्ही बाजूला जवळजवळ खाईच आहे. तर मित्रांनो पहिला सीडीचा रस्ता लोखंडी सीडीचा रस्ता पार केलेला आहे आणि आता अगदी समोर आहे ती देखील लोखंडी सीडी आहे. ती पहिल्यापेक्षा उंच आहे. तर चला
तिच्यावरून चढण्याचा आपण प्रयत्न करूया. थोडं मी माझ्या डाव्या बाजूला तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. बघा ही खाई अगदी खोलवर गेलेली आणि आता इथून आपण पुढे वर चढणार आहोत. खरंच या दुसऱ्या लोखंडी सिड्यांवरून चढताना मात्र खरंच भीती वाटते. थोड्या हलतात इथे आणि आता मात्र वर आल्यानंतर खूप हालत आहेत. व्हिडिओ कट करतोय मी. मित्रांनो, दुसऱ्या सीडीवरून चढलो पण खरंच अगदी पाळण्यासारखी हालते ही सीडी. जीवाच्या वरून चढलेलो आहे आणि माझे दोन्ही मित्र चढत आहेत बघा. खरंच खूप भयवाह होतं. आणि सागर, कशी होती सीडी? डेंजर पाळण्यासारखी आलं होती. तो सांगतोय पाळण्यासारखी हालत होती आणि आमचा अगदी जवळचा मित्र केवळ येतोय. तर मित्रांनो, किल्ला चढत्या वेळेस खरंच दमछाक होते. ऊन आहेच पण हवेमध्ये गारवा आहे, त्याच्यामुळे आमचा प्रवास जरी खडतर असला तरी पण आम्ही पुढे चाललेलो आहोत हळुवारपणे. तर बघूया हा सुधागड वर गेल्यानंतर कसा दिसतोय. आपल्या डोळ्यांनी बघण्याचा एक वेगळा आनंद असतोय आणि तो घेण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. तर मित्रांनो, हा मे महिना आहे आणि त्यात 12 वाजून गेलेले आहेत. तर ऊन किती असेल समजून घ्या. आणि मग इथे आल्यानंतर एक प्रश्न पडतो की उभ्या रेषेत असणारा हा सुधागड, याची निवड महाराजांनी स्वराज्याची राजधानी करण्यासाठी केला होता. तर ह्या प्रश्नाचं उत्तर हा खडतर रस्ता चढत असताना नक्कीच आपल्याला जाणवतोय. आणि खरंच खूप दमछाक होते हा रस्ता वर चढत असताना. केवळ कसं वाटतं आता चढल्यानंतर? इतक्या अर्ध्यावर आपण आलोत. सांगायचं बोलणार तर इथपर्यंत येता येता जवळजवळ अर्धा जीवाला आहे, जीवाशाल आहे सर्व. तेव्हा एक प्रकारे आपण विचार येते का माऊले कसे चढत असतील त्या काळात. त्यांचा म्हणजे तो तितका ध्यास बघून असं वाटते का बाबा आपण काहीच नाही त्यांच्यासमोर. कारण की इतका आपल्याला त्रास होते आता, त्यांचं काय होत असेल या पायऱ्या चढत्या वेळेस. बोलायला तितकं कमीच आहे. ऍक्च्युली माझ्याकडे शब्द नाही सध्या. तर मित्रांनो, आत्ता आपण पोहोचलेलो आहोत तो चिलखती बुरुजापाशी. पाच्छापूर गावाच्या वाटेने पुढे ठाकूरवाडीच्या वाटेतून आपण या सुधागडाच्या दिशेने वर चढत आहोत. आणि आता माझ्या अगदी मागे दिसतोय तो चिलखती बुरुज. आणि ही वाट सुद्धा अगदी अवघड आहे आणि ती वाट चढण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. तर मित्रांनो, ही बघा उभ्या रेषेत असणारी वाट, पायऱ्या आपण आता चढत आहोत. आपल्या वर अगदी दिसत आहे तो चिलखती बुरुज. पाच्छापूर गावाच्या दिशेने आपण हा सुधागड चढत आहोत आणि ह्या पायऱ्या अगदी आकाशाला सरळ रेषेत गवसणी घालणाऱ्या पायऱ्या आपण चढत आहोत. माझे 2 मित्र वर पोहोचलेले आहेत बघा, दाखवण्याचा प्रयत्न करतोय. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांनी हे हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. पण 11 जून 1665ला पुरंदरचा तह झाला आणि त्या पुरंदरच्या तहामध्ये महाराजांना आपल्या जवळचे 23 किल्ले आणि 4 लाख हुनांचा प्रदेश
मिर्झाराजे जयसिंगला द्यावा लागला. बऱ्याच लोकांना वाटलं की आता शिवाजी संपला, पण नाही मित्रांनो. 6 जून 1674ला महाराजांचा जेव्हा राज्याभिषेक झाला तेव्हा स्वराज्यात 360 पेक्षा जास्त किल्ले होते. यावरून आपल्याला दिसतं की महाराजांनी आपल्यासाठी काय केलं आहे ते. तर मित्रांनो, आत्ता आपण आलेलो आहोत चिलखती बुरुजापाशी आणि आता तिथे जाऊन आपण तो बघणार आहोत. तर चला तिथे जाऊया. तर आता आपण निघालेलो आहोत चिलखती बुरुजाच्या दिशेने. ही छोटीशी वाट, त्याच्यामधून आता आपण चिलखती बुरुजाकडे जाणार आहोत. बघा, अगदी छोटीशी वाट आहे आणि इथून आता आपण आलेलो आहोत या चिलखती बुरुजावर. आणि फायनली मित्रांनो, आता आम्ही पोहोचलेलो आहोत सुधागडाच्या माथ्यावर. आणि हा बघा, माझ्या मागे सुधागड दिसत आहे. अगदी 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 खरंच उन्हाळा असला तरी खरंच डोळ्यांना भुरळ पडतोय असा हा सुधागड, छत्रपती शिवाजी महाराजांचा सुधागड. तर मित्रांनो, हा बघा सुधागड, सुधागडाचा माथा. आणि इथे बघा, जे बांधकाम होतं ते अगदी जीर्ण अवस्थेत आहे. म्हणजे इथे सुद्धा राहण्यासाठी चांगली व्यवस्था शिवकाळात असेल असे या इथल्या ज्या जीर्ण झालेल्या बांधकामावरून दिसत आहे. अगदी दूरवर सुद्धा आपल्याला बांधकाम दिसतोय बघा. आणि आपण पुढे निघालोत. शिवरायांनी भोरपगडाचे नाव सुधागड असे ठेवले. या सुधागडाचा घेरा खूप मोठा आहे. तसेच या गडावर पाण्याचे अनेक तलाव आढळतात. तसेच गडाच्या आजूबाजूच्या परिसरात जंगल मोठ्या प्रमाणात आहे असा हा सुधागड. आणि आता आपण निघालेलो आहोत महादेवाचं मंदिर, सिद्धेश्वर मंदिराकडे. बघा, समोर दिसतोय तो सिद्धेश्वर मंदिर, सुधागड. सिद्धेश्वराच्या मंदिरात प्रवेश करण्याआधी आपल्याला दर्शन घडतं ते गणरायाचं. आणि अगदी गणपती बाप्पांच्या जवळूनच आपण आता भगवान शंकराच्या दर्शनासाठी निघालेलो आहोत. मित्रांनो, मंदिरात प्रवेश केल्यानंतर आपल्या नजरेस पडते ती नंदीची मूर्ती. खरंच प्रत्येक भगवान शंकराच्या मंदिरात नंदीची मूर्ती असतेच. आणि इथे देखील अगदी सुरेख आणि सुंदर दिसणारी ही नंदीची मूर्ती. आणि तिथूनच आता आपण पुढे निघालेलो आहोत भगवान शंकरांच्या दर्शनासाठी. ही बघा सिद्धेश्वराची पिंडी. हर हर महादेव. अगदी सुंदर सुबक. तर मित्रांनो, दुपारचे 2:15 झालेले आहेत. ऊन खूप आहे. पण या सुधागडावर आल्यानंतर भगवान शंकरांचं दर्शन झालं आणि खरंच खूप प्रसन्नता वाटली. इथे आल्यानंतर एक वेगळी शांतता लाभते. आणि खरंच जर कधी जमलं तर नक्कीच सुधागडावर या. तर मित्रांनो, हा आपल्या समोर दिसत आहे तो कमळ तलाव. आणि ह्या कमळ तलावामध्ये आज 11 मे 2025 आणि तरी पण पाणी खूप प्रमाणात आहे. तर माझा मित्र केवळ बघा
पाण्याची तपासणी करतोय. पाणी थोडा गरम आहे पण चालतंय. कसं आहे पाणी, कसं आहे, केवळ स्वच्छ आहे? स्वच्छ नाही म्हणता येणार पण मुबलक प्रमाणात थोडाफार चांगलंच आहे. ठीक आहे. तर कमल तलावात चांगलं तसं पाणी आहे आणि तलाव बघितल्यानंतर आपण आता पुढे निघालेलो आहोत. उन्हाचा प्रभाव खूप आहे आणि आता आमच्या जवळचा पाण्याचा साठा सुद्धा संपत आलेला आहे मित्रांनो. तर जर दुपारी सुधागडावर येणार असाल तर कमीत कमी 2 लिटर पाणी तरी प्रत्येकाकडे असावं आणि ते घेऊन या. नाहीतर खरंच तुम्हाला इथे पंचायत होऊ शकते, कारण इथे पिण्यासाठी पाणी उपलब्ध नाही आहे. मित्रांनो, आपल्या आता समोर दिसतोय तो पंत सचिवांचा वाडा आणि हा वाडा 1705 साली बांधलेला आहे. ह्या वाड्याचा आकार तसाच हा वाडा भव्य आणि सुस्थितीमध्ये दिसत आहे. मित्रांनो, आपल्या समोर दिसत आहे ते भोराई माता मंदिर आणि भोराई देवीची मूर्ती अगदी डोळ्यांना भुरळ पाडते, इतकी सुंदर आणि सुबक आहे. हा आपल्या समोर दिसत आहे तो सुधागडावरील महादरवाजा. अगदी रायगडावरील महादरवाजाची ही प्रतिकृती आहे आणि खरंच भव्य असा हा महादरवाजा आपल्या समोर दिसत आहे. तर मित्रांनो, चला आता आमचा सुधागड पाहून झालेला आहे आणि आता आम्ही परतीच्या प्रवासाला निघालेलो आहोत. तर आपल्याला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा. जय शिवराय मित्रांनो, जय शिवराय.